गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर चला आज म्हणलं सकाळची पारी व्हिडिओ घ्यावा. ओम पण आता शाळेमध्ये चाललाय आणि राधू चालली होती शाळेत तर परत घरी राहिली, कारण की तिचं लागलं परत पोट दुखायला फाटपसनच आणि उलटी आल्यासारखं होतं म्हणली होती. तरी मी तिला पाणी ठेवलं होतं आंघोळीला उठून आणि सगळं डबा पण केला होता. डाळ खिचडी केली होती तिच्या डब्याला, पण ती उठायच तयार नाही, झोपली परत तशीच. म्हणलं अगं जा, तुला बरं वाटतं शाळेत गेल्यानंतर गोळ्या हे चारून तुला लावते शाळेत. तर नकोच करायला लागली. म्हणलं राहू दे मग, नकोच म्हणलं. उठानच म्हणलं काय नाही विलाजच माझ्या पुढं तुझ्या पुढं बघा. मग तिला परत थोडा झोपून दिली, परत उठवलं 7:30-8 वाजता. तिला म्हणलं उठ, दात घास, खायला खा, गोळी खा म्हणलं. म्हणून तसं केलं तिनं आणि म्हणली मम्मी मला बरं वाटायला लागलं आता जरा थोडंसं. म्हणलं जाते का शाळेत, तर म्हणली जाते. तर उठून गेले बघा तिकडं. आता ह्याला खवाळली म्हणून मी तिला खवाळली, ह्याला हाणलं तिनं. मग खवाळली, ती रुसून बसली तिकडं. उठ म्हटलं तुला नाही तर बसायचं, तर गेली बेडवर निघून. मग परत तिचं उरकलं 8:30 वाजता. आंघोळी घातली, सगळं उरकलं. आप्पांना फोन केला तर आप्पा आलंच नाही. म्हणलं आणखीन काय झालं तर आणखीन कोण आणायचं. म्हणलं बरं वाटतं सोडा तर नसतं तुम्ही, बस हाय की म्हणलं येताना. तर नाही करायला लागलं. तिला फोन ठेवून जाऊ द्या म्हणलं, काय करावं आता. तर मी मॅडमला फोन केला होता आधी बघा, उशीर झालं तर चालेल का, तिला बरं वाटतंय, गोळ्या औषधही चालले. मॅडम म्हणलं चालतंय, लावायची तर लावा, त्रास होत असला तर नका लावू म्हणल्या. मग मॅडम म्हणल्या नाहीतर उद्यापासून लावा. म्हणलं पाठवते, ती पण हा म्हणते. तर विषय असं झाला, आप्पा काय गेलं नाही सोडाय. तर आता काय नाही विलाज आहे. म्हणलं राधू जा आपली उद्यापासून शाळेत, काय आता करते म्हणलं, सोडाय कोण नाही ना. मग थांबली ती पण घरी. तर आता ओमचं उरकलं, तर आता आम्ही जाणार आहे ओमला सोडाय राधून. होय मामा? हां गप बसलाय माझं पिल्लू. ये इकडं. तिथं म्हणजे तिथंच बसलं, त्याला म्हणलं गप बसला. चहा पिऊन त्याने भाती खाल्ला. तर त्याचं उरकलंय बघा ओमचं आता. तर आता जायचं शाळेत. तर हे पण आठवडा झाला शाळेत नाही. मलाच कसं तरी वाटायला लागलं, कसं चांगलं शाळेत सोडवायला. आता जे आहे ते सगळं सांगायचं मॅडमला आणि सोडवायचं शाळेत. उद्यापासून पण शाळेत पाठवायचं, आजपासून लावते ह्याला. आता ह्याची शाळा पण नाही बुडवून द्यायची, रोज जाणार ना. तिकडं कुठं बघतो मग. रात्री रडाय काय झालं कुठं पप्पा करून रडत होता. म्हणला मम्मी पप्पा कुठं आहे, उठला निम्या रात्रीचाच. पप्पा कुठं आहे, पप्पा कधी यायच्यात. लागला रडाय मोठ्याने. त्याला सवय आहे बघा, उठतो निम्या रात्रीचाच. त्याला त्यांची पण सवय आहे, पप्पा करतो उठल्यावरती. मग त्याला बळच समजवलं, नादीच लागत नव्हतं. म्हणलं थांब फोन करते. तर ह्यांना फोन लावला, फोनच लागला नाही. कारण कधी ह्यांनी फोन उचलतात बघा, कधी 1 वाजता ह्यांनी जागा असतात. मला वाटलं उचलत्यान. किती 1 वाजले होते, 12:30-1. तर फोन काय लागला नाही. सकाळी उठला त्यांनी परत फोन केला. ओम पण बोलला. मग म्हणतच होता पप्पा तुम्ही कधी यायचं आहे, थोड्या दिवस आणखी पोरांना सवय लागूस तर बघा. खाली काय करतोय, आता हे करतोय. मग ह्यांनी समजवलं सकाळी ह्याला. म्हणलं शाळेत जा, आणि फोन ह्यांना केला ना बोलायला, लगेच म्हणतो पप्पा मला सायकल आणा बरं का. सायकलचं लय याड लागलं, सायकल करतोय. ह्यांनी म्हणलं थांब मी येताना ह्याला सायकल आणतो, म्हणजे तेवढंच नादी लागन, शाळेत पण जाईन, अभ्यासी करन, आणि सायकलीच्या नादी लागलं म्हणजे एवढं काय त्याला वाटायचं नाही, विसर पडन म्हणलं. हाय मामा, पप्पा सायकल आणणारच का ना तुला, आणणार का ना. मग चला आता शाळेत उठा, आवरले सगळं चला. मग ह्याला समजवलं. म्हणलं आता काय करणार, गप बसतोय का नाही काय माहिती म्हणलं. पण बसला रात्री गप. हाय तिथं राधू, चल बाबा. तर इकडं राधूने बघा ओमची पाण्याची बॉटल सगळं ह्या टिफिन बॅगमध्ये टाकलं. म्हणलं कशाला 2 बॅगी घेते, छोटं दप्तर आहे, डबा पण आहे, पाण्याची बॉटल पण आहे, आणि ह्यात पाटी. म्हणलं एकत्रच टाक सगळं. म्हणली मी आवरते मम्मी, तू त्याचं आवर. तू झालंय सगळं, घेतलंय सगळं. चल राधू चल. दुर्गाला तर का आपण सकाळच्या पारी तिकडं नेली, कधी येते काय नाही. ताई पण जायच्या तर आता मला ना लय वैताग येतोय बघा, चलत जायचं आणि चलत यायचं. तब्येत बरोबर असल्यावर काय वाटत नाही. तब्येत बिघडलेली असली की जाऊ वाटत नाही बघा चलत. दम भरतो सगळ्या रस्त्याने, चढ पण आहे. इकडे बाळा,
वामा इकडे काय करतोय? बुट घालतोय. आपण तुला चप्पल आणू संध्याकाळ. बुट थोडासा झालाय, खराब झालाय सगळं असं. त्याचं हे झालंय, निघून गेलंय वरचं बघा बुटाचं असं. हात नको जा, हात नुजा पण तोंडात हात घालतो परत. हा जा, हे उठे राहतो चल. येऊन परत कपडे धुवायचे. चल बाळा चपात्या करायच्या. मग आता खिचडी भात केलाय. ओमला पण आवडतं. म्हणलं मम्मी मला डब्याला तीच दे. रात्रीच म्हणलं होता मला डब्याला तीच दे. हाय भातच दे म्हणला होता. हा तेच की खिचडी भात, वरण भात. मग कशाला भात? सारखं भात पण नुसतं खायचं. पावभाजी वे. मग अशी राधू म्हणली मम्मी मला बाहेरचं काय खाऊ देत नाही, घरी तरी करून दे. म्हणलं चालतंय देते करून. कारण बघा दिवशी हॉस्पिटलमधनं येताना सिस्टरने सांगितलं होतं, डॉक्टरने पण सिस्टरने पण, तिला बाहेरचं काय देऊ नका खायला. मागितलं तरी तर काय खायचं असलं ना हां जायचं तर तुम्ही घरी करून देत जा. घरी केलेलं काय प्रॉब्लेम नाही. कारण बाहेरचं बघा कसलं पण कधीचं पण तेल असतं, तितकं वततात तेल. ते सगळं सामान तळताना वडापाव म्हणा कुठं काय भजी हे म्हणा त्यातच मिसळून तेल हे करतात बघा. सगळं तळतात. ही निम्म तेल, ताजं निम्म तेल, शिळं निम्म तेल असं करतात. त्याच्यामुळं आजारी पण पडतात. तर मला मग अशी राधू म्हणली मम्मी संध्याकाळी पावभाजी कर. म्हणलं करते. राधू उठते मग कवर रुसायचं. उठायची चला आपल्याला पावडर आणायची ती आणखी. नको एवढं घ्यायला, थांब मी बसवते बॅग मध्ये तुझी. ए चला राधा उठ. तुझी एक बघा पावडर संपली पाण्यात प्यायची, ती पण आणायची मेडिकलवरनं. येताना आणावं म्हणलं. काय त्या दिवशी नव्हती तिथं हॉस्पिटलमध्ये आणि काल एक पुढे होती ती संपून गेली. त्याच्यामुळे जरा थोडा त्रास व्हायला लागलाय. चल की उठ की लवकर उठ. थांबते का मी जाते ह्याला सोडाय. हां थांब मग दार ओढून घे. मी येते महागार. येते 5 मिनिटात सोडून ह्याला. फक्त दार लावून घे. मी दार वाजवून हां मोबाईल येतं ठेव. कशाला बघायला? मोबाईल नाही बघायचा ना. तर असू द्या. चला मी आता ओमला सोडवते शाळेत. आता हे माझ्या मागं रोजच लागलंय. ह्यांनी होतं तर ह्यांनी तर सोडवत होतं, आणायचं सोडवायचं. थोडंच माझं येडं घालायचं वाचायचं बघा. पण आता काय नाही. ह्याला शाळेला सोडायचं, परत आणायचं, परत राजूला ट्युशनला सोडवायचं. नुसतं येडं घालून पाकडून जायची आता इथनं पुढं. रेनबो आणि इथं माकड सायकल आणायची ना. आणि इथं छोटं बाळ आणि इथं चिमणी आणि इथं कबूतर, इथं माकड, इथं कुत्र आणि ही चिमणी. अभ्यास केला सगळं येतं, ऐकत नाही काय नाही. ही चिमणी, ही माकड आणि ही कुत्र. छोटा भीम आहे. माकड कुठं आहे? दोन चिमणी, ही छोटं बाळ, ही. बरं चल आता बाय बाय कर. चाललं म्हणा शाळेत. मी चाललं शाळेत. मी आणखीन परत रडतो म्हणा संध्याकाळी. पप्पा लवकर नाही काय जायचं आता चल.